मंजिरी आणि राघव नुकतंच लग्न झालेलं एक नवकौर जोडपं. लग्नाला नुकताच महिना होत आला होता. अशाच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलाच्या बाहेर पडले. कार जरा लांब पार्क केली होती म्हणून फुटपाथच्या कडेने मस्त एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडीकडे जात होते. मंजिरीच्या आने हळूच विचारलं, राघव, तू टीप का नाही दिली त्या वेटरला? का त्याने तुला मागितली होती का? राघवने तिला मिश्किलपणे प्रतिप्रश्न केला. तसं नाही रे, मी 2-3 वेळा ऑब्झर्व केलं की तू कोणाला टीप देत नाही. कंजूस कुठला? राघव हलकसं गालातल्या गालात हसत काही न बोलता तसाच पुढे चालत राहिला. मंजिरी त्याला विचारतच होती तितक्यात फुटपाथच्या कडेला बसलेली एक गरीब बाई दोघांच्या नजरेस पडली. शिडशिडीत बांधा, अंगावर जीर्ण झालेली साडी, काळवंडलेला चेहरा. फुटपाथवरच्या खांबाला पाठमोरी करून चुलीजवळ बसलेल्या त्या बाईने तिथेच आपला तोडका मोडका संसार थाटला होता. तिने त्या 2 विटांच्या चुलीवर पातेलं ठेवून त्यात दूध ओतलं आणि दूध ओतल्या ओतल्याच ती दुधाची बॅग झटकन बाजूला फिरकावली. मंजिरी हे सगळं पाहत होती आणि राघवचं पण लक्ष त्या बाईकडे गेलं. तिथून थोडंसं पुढे येत नाही की मंजिरी राघवला बोललीच, बघ, भिकारी पण दूध ओतल्यावर दूध बॅग फेकून देतात आणि इकडे आपली मम्मा त्या दूध बॅगमध्ये थोडंसं पाणी मिसळून ते पण काढून घ्यायचे सांगते. किती हा कंजूसपणा! मंजिरीचा लग्नापासून ते आतापर्यंत मनात साठून राहिलेला सासरकडचा कंजूसपणाचा राग शेवटी असा नकळत बाहेर पडलाच. राघव ते ऐकलं पण त्यावर काहीच प्रतिक्रिया नाही दिली. फक्त पुन्हा जरासा हसला. राघवचे ते असले हसणे आणि त्यावरचा त्याच्या अबोला मंजिरीला अजून खिजवून गेला. आता मंजिरीला काही राहावेना आणि शेवटी तिने त्याला बोलतं करण्यासाठी परत खणकावून बोललीच, अरे बघतोस काय शुंभासारखा, बोल काहीतरी. किती कंजूसपणा हा तुम्हा लोकांचा. राघव चेहऱ्यावर तेच मिश्किल हसू ठेवत शांत राहिला. इतक्यात ते दोघे कारजवळ पोहोचले होते. राघवने कार अनलॉक करत मंजिरीला मान डोलावत गाडीत बसण्याचा इशारा केला. मंजिरीचा पारा जाम चढला होता. ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खाडकन जोरात लावला. अगो, इतक्यात जोरात दरवाजा लावायची काय गरज? माझा राग त्या दरवाजावर कशाला काढतेस? शेवटी राघव हलक्या आवाजात बोललाच, अरे हो सॉरी हां, मला तर लक्षातच नाही आलं की एवढ्या जोरात दरवाजा लावला तर तुटेल आणि परत त्याच्यासाठी नव्याने पैसे भरावे लागतील. चढ्या आवाजात मंजिरी बोलली, पण तू का चिडचिड करतेस? एवढी उगाच स्वतःला त्रास, शांत हो जरा. राघव तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला. चिडू नाही तर काय करू? जाऊन दे, तुझ्यासारखा दगडाशी बोलण्यात काही अर्थच नाही. निव्वळ कंजूस आहेस. तुम्ही सगळे एवढं बोलून मंजिरी गप्प झाली. अगं हो हो, रागाच्या भरात तू किती सहन कसल्या निष्कर्षावर पोहोचलीस. मंजू, शांत हो बघू तू पहिले. हे राघवचं बोलणं ऐकून मंजिरी थोडी का होईना शांत झाली, पण आतून आग पेटलेलीच होती. राघवने गाडी सुरू केली आणि पेट्रोल पंपाकडे वळवली. मंजू, तुझ्याकडे 2,000 आहेत का? असतील तर दे त्याला आणि त्याला सांग 2,000चं पेट्रोल भर. आधीच चिडलेल्या मंजिरीने तावातावातच कारची काच खाली करत गाडीच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या कामगाराला हाताची 2 बोटे उंचावून पेट्रोल भरण्याचा इशारा केला. कामगाराने 2,000चं पेट्रोल भरलं. मंजिरीने पर्समधून 2,000 काढले आणि कामगाराच्या हातावर टेकवले आणि काच वर केली. राघव कार सुरू न करता तिच्याकडे बघतच राहिला. अरे चल आता, दिले त्याला पैसे, डोळे मोठे करत मंजिरी म्हणाली. मंजू, अगं हे काय? तू त्याला 2,000च दिले? टीप कुठे दिली? राघव अगदी मिश्किलपणे बोलला. अरे पंपावर कोणी टीप देतं का? त्याला कसली टीप? तो तर त्याचं काम करतोय, मंजिरी बोलली. देर यू आर ॲब्सोल्युटली राईट. हेच तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तो वेटरही त्याचंच काम करत होता, ज्याबद्दल त्याला नियमाने पगार भेटतो. मंजू, त्या वेटरला इच्छा नसतानाही आपण स्वतःहून त्याचा स्वाभिमान का दुखवायचा? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? मंजिरीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. जर एखाद्या स्वाभिमानी जीवन जगत असेल तर मग उगाचच त्याचा आत्माभिमान मोडून त्याला लाच घेण्यास का प्रवृत्त करायचं आणि त्याच्या दुसऱ्या कस्टमरकडूनही असल्या नसत्या अपेक्षा वाढवायच्या? कोणीतरी देतंय म्हणून आपणही द्यायचं, यात खरंच काही अर्थ आहे का?
त्यापेक्षा एखाद्या गरजूला याची खूप मदत होईल, नाही का? राघवच्या ह्या विश्लेषणावर मंजिरीकडे उत्तर नव्हते. ती एकदम शांत झाली. राघवने पुन्हा गाडी सुरू केली आणि मंजिरीच्या दुसऱ्या प्रश्नासाठी अखेर बोलता झाला. मंजू, मलाही प्रचंड चीड आहे मम्मी पप्पांच्या ह्या अशा वागण्यावर. तुला म्हणून सांगतो, मी आणि दादा लहान होतो तेव्हापासून हे असंच चालत आलंय सगळं. टूथब्रशवर टूथपेस्ट अर्धीच घ्यायची. काय तर म्हणे एवढ्याशा लहानग्या तोंडाला एवढीशी पुरेशी असते. आंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधी नवा करकरीत साबण वापरला नाही. नव्या साबणाला कायम विरघळलेल्या साबणाचा तुकडा चिपकलेलाच असायचा. दादाचे जुने युनिफॉर्म ढबळ स्वरूपातून आखूड स्वरूपात परिवर्तित होईस्तोवर घालायचेच. त्यात कपडा चुकून झिजलाच तर नशीब, नवीन कपडे सणालाच घेतले जायचे. सणाला काय म्हणतोय मी, पण दिवाळी फक्त दिवाळीलाच घेतले जायचे. त्यात पण भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ सगळ्यांना एकाच ताग्यातून कपडे शिवले जायचे. आम्ही सगळे जर कोण्या लग्नात गेलो की लागलेच ओळखायचं, अरे ही तर तांबल्यांची बँजो पार्टी दिसते. बाजारात पप्पांसोबत कधी गेलो आणि चुकून एखादं खेळणं मागितलं तर हातात लिमलेटच्या गोळ्या पडायच्या. आम्ही पण शहाणे होतो. आम्हाला एखादा फुगा हवा असल्यास पाहिले काहीतरी मोठं खेळणं मागायचं. त्यावेळी आपसुकच फुगा भेटायचा. कॅडबरीचं चॉकलेट म्हणजे ना पोटला ना ओटाला, फक्त पैशाचा वाटोळा. ह्या पप्पाच्या नेहमी कानावर पडणाऱ्या म्हणीमुळे ते कधी पोटात गेलंच नाही. हा पण त्यामुळे दात शाबूत राहिले. तेवढं मात्र खरं, एखादा कलर टीव्ही घ्यायचं ठरलं होतं घरून दुकानात आणि दुकानातून घरी येवस्तोवर कलरचं ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीमध्ये रूपांतर झालं होतं. 12वीत लुना मागितली होती तर अटल सरची काळी सायकल घेऊन दिली होती. उफ, काय सांगू आणि किती सांगू तुला. फार फार कंजूस आहेत हे मम्मी पप्पा. आतापर्यंत थट्टा मस्करीच्या स्वरात धडाधड बोलणारा राघव एवढं बोलून दीर्घ श्वास सोडत एकदम गप्प झाला. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर अशी स्टोरी बघायची असेल आणि याचा पार्ट 2 बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.